मंडळातील 31 कोटी रुपयांच्या लाच प्रकरणी आज काँग्रेसच्या शिष्टमंडळाने अँटी करप्शन ब्युरोचे प्रमुख सतीश माथुर यांची भेट घेतली। या प्रकरणी अँटी करप्शन ब्युरोने कुठल्याही दबावाशिवाय तपास करावा अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केलेली आहे। प्रामुख्याने या प्रकरणात अटक झालेला गजानन पाटील हा एकनाथ खडसेंचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जातो आणि त्यामुळे या प्रकरणात एकनाथ खडसेंकडून दबाव येऊ शकतो अशी भीती काँग्रेसला आहे आणि त्यामुळेच कुठल्याही दबावाशिवाय अँटी करप्शन ब्युरोने तपास करावा अशी मागणी शिष्टमंडळाने केलेली आहे। आतापर्यंत झालेल्या तपासाबाबतही काँग्रेसने नाराजी व्यक्त केलेली आहे, कारण 8 महिन्यांपूर्वी या प्रकरणी गजानन पाटील विरोधात अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार झाली होती। मात्र लोकायुक्तांनी दबाव आणल्यानंतरच अँटी करप्शन ब्युरोने कारवाई करत गजानन पाटील यांना अटक केली। एवढे दिवस या संदर्भात कारवाई का झाली नाही अशी विचारणा आज काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केली। यापुढे तर या प्रकरणात कुठल्याही दबावाशिवाय तपास व्हावा आणि सत्य समोर यावं अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने अँटी करप्शन ब्युरोकडे केली आहे। राज्यामध्ये सिंचन वितरण प्रणालीमध्ये आता नवीन धोरण आणलं जाणार आहे। याआधी धरणाद्वारे कालव्याद्वारे जेव्हा पाणी सिंचनासाठी नेलं जायचं तेव्हा या पाण्याचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग व्हायचा, मोठ्या प्रमाणात पाण्याचा अवैध उपसा केला जायचा, पाणी चोरीला जायचं। त्याचबरोबर कालव्यातील गळतीद्वारे सुद्धा पाणी मोठ्या प्रमाणात वाया जायचं, बाष्पीभवनामुळे सुद्धा पाणी मोठ्या प्रमाणात वाया जायचं आणि म्हणूनच यापुढच्या काळामध्ये जेव्हा धरणातून सिंचनासाठी नव्यानं पाणी पुरवठा केला जाईल, जे सरकारनं आज घेतलेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतलं आहे आणि यामुळे यापुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होणार आहे। नीट परीक्षेचा मुद्दा करत मुंबईत मरीन ड्राईव्हवर पालकांनी केलं आंदोलन। कोणत्याही परिस्थितीत सीईटीची परीक्षा असावी अशी भूमिका घेतली पालकांनी। नीट परीक्षेचा मुद्दा दिवसेंदिवस गाजतोय। राज्य सरकार आणि केंद्र सरकार भाजपचं जरी असलं तरी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे दोन्ही ठिकाणी भाजपाची गोची झालेली आहे। त्यातच आज मुंबईत मरीन ड्राईव्ह येथे अनेक पालकांनी नीट परीक्षेच्या विरोधात आंदोलनाची भूमिका घेतली। वेगवेगळे नीटच्या परीक्षेच्या विरोधात निषेध करणारे फ्लेक्स हातात घेऊन मानवी साखळी करण्यात आली। मुख्यमंत्री मंत्रालयात जाणाऱ्या मार्गावरच हे आंदोलन करण्यात आलं। विशेष म्हणजे या आंदोलनात भाजपचेच अनेक आमदार सहभागी झाले होते। नीट परीक्षेच्या मुद्द्यावरून वेगवेगळे राजकीय पक्ष क्रेडिट घेऊ पाहतायत, पण तोडगा मात्र अद्यापही निघत नाही। पालकांची आंदोलनाची भूमिका जरी असली तरी मात्र विद्यार्थ्यांचा जीव टांगणीलाच लागलेला आहे। 11वीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झालेली आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड विभागातून तब्बल 73,000 जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे। गेल्या वर्षी ही प्रवेश प्रक्रिया काहीशी सदोष होती, त्यामध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या होत्या। याच पार्श्वभूमीवरती यावर्षी केवळ 3 फेऱ्यांमध्ये ही प्रवेश प्रक्रिया घेण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना केवळ एकच बेटरमेंटची संधी उपलब्ध करून देण्यात असल्याचं केंद्रीय प्रवेश समितीच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलवरचा अधिभार रद्द करण्यात आला आहे। मध्यरात्रीपासून हा अधिभार रद्द करण्यात आल्याचं सरकारनं म्हटलंय। केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची परवानगी मिळाल्याचंही परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले। डिझेल 90 पैशांनी तर पेट्रोलवरचा ₹1.12 अधिभार कमी करण्यात आलाय। काल मध्यरात्रीपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ झाली असली तरी राज्यात मात्र ती वाढ झालेली नाही। संदीप सावंत मारहाण प्रकरणी माजी खासदार निलेश राणे 23 मे रोजी चिपळूण पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणार आहेत। आपल्याला अटकपूर्व जामीन द्यावा याकरता निलेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये अर्ज केला होता, पण मुंबई उच्च न्यायालयानं निलेश राणे यांना जामीन देण्यास नकार देताच निलेश राणे यांनी आपला अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतला। संदीप सावंत यांना हॉकी स्टिकने झालेली मारहाण, संदीप सावंत यांचा वैद्यकीय अहवाल, त्यांना झालेली गंभीर दुखापत, अपहरण करून करण्यात आलेली मारहाण आणि दाखल गंभीर गुन्हे लक्षात घेता निलेश राणे यांना जामीन देता येत नाही। शिवाय निलेश राणे यांचे राजकीय वजन आणि एकंदर परिस्थिती पाहता तपास कामात अडथळा निर्माण केला जाऊ शकतो, त्यामुळे तुमचा अर्ज फेटाळला जातोय असं मुंबई उच्च न्यायालयाने सांगताच आम्ही आमचा अटकपूर्व जामीन मागे घेतो असं निलेश राणे यांच्यातर्फे निलेश राणे यांचे वकील राजेंद्र शेडकर यांनी न्यायालयाला विनंती केली। 23 मे रोजी निलेश राणे चिपळूण पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणार आहे अशी ग्वाही त्यांनी न्यायालयाला दिली आहे, पण त्याआधी निलेश राणे सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागतील अशी माहिती देखील सूत्रांनी दिली आहे। एकतर्फी होणारी विधान परिषदेची निवडणूक आता शिवसेनेने फॉर्म भरल्यामुळे या निवडणुकीमध्ये चुरस निर्माण झालेली आहे। एकीकडे सेनेचे आणि वसंत डावखऱ्यांचे मैत्री संबंध, दुसरीकडे मात्र
सेनेने आज फॉर्म भरल्यामुळे नक्की काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. ही जी निवडणूक आहे ही निवडणुकीमध्ये महानगरपालिकांची किंवा जिल्हा परिषदेची जे नगरसेवक आहेत ते वोटिंग करणार आहेत. जवळपास ही संख्या 1060 पर्यंत आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सेनेकडनं रवी फाटक यांनी फॉर्म भरलेला आहे. आता रवी फाटकांना सेना किती ॲक्सेप्ट करते, त्याचबरोबर भाजपा सेनेला किती साथ देते, त्यासहित 109 जे सभासद आहेत ठाकरे वसई विरार ग्रुपचे ते जे 109 सभासद आहेत ते कोणाकडे वळतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 147 सभासद जे अपक्ष आहेत ते कोण फोडतं यावरती ह्या सर्व इलेक्शनचं निवडणुकीचं गणित अवलंबून आहे. यंदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं 125वे वर्ष असल्याने आगामी महापालिका निवडणुकीनंतर मुंबईचं महापौरपद रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला देण्यात यावं अशी मागणी पक्षाचे खासदार रामदास आठवले यांनी शिवसेना भाजपकडे केली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. ही निवडणूक शिवसेना भाजप एकत्र लढवेल अशी खात्री आठवलेंना आहे. दोन्ही पक्षांची युती कायम राहिल्यास रिपाईला किमान 30 ते 35 जागा मिळाव्यात अशी इच्छा आठवले यांनी व्यक्त केली आहे. मात्र दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढल्यास आपला कल भाजपकडे असेल असं ते म्हणाले. गेल्या महापालिका निवडणुकीत महायुतीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वाट्याला 29 जागा आल्या होत्या. त्यात पक्षाचा एकमेव नगरसेवक निवडून आला होता. त्यामुळे यंदा जागा वाटपाच्या वाटाघाटीत पक्षाला कितपत यश मिळते याविषयी साशंकता व्यक्त केली जाते. पिंपरी चिंचवड शहरात 2017मध्ये होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजपची युती होणार नाही हे जवळपास स्पष्ट झालंय. युतीबाबत उद्धव ठाकरेच निर्णय घेतील असं शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी स्पष्ट केलं असलं तरी शहरातली सध्याची स्थिती पाहता भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार नाही असंच दिसतंय असं वक्तव्य करत त्यांनी भाजप आणि सेनेमधली युती होणार नाही असंच संकेत दिलेत. तर दुसरीकडे भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनीही माझी वैयक्तिक भाजपानं स्वतंत्र निवडणूक लढवावी अशी इच्छा असल्याचं सांगत भाजप ही स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी तयार असल्याचं सांगितलंय. नाशिक महानगरपालिकेच्या महासभेत आज विरोधकांनी सत्ताधारी आणि प्रशासनाला चांगल्याचं धारेवर धरलं. गेल्या 2 वर्षापासून शहरात विकास कामं होत नाहीयेत. शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं आहे. नागरिकांची मूलभूत सोयीसुविधा देणारी कामं देखील होत नसल्याचा आरोप विरोधकांनी केलेला आहे. एकंदरीतच नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीला अवघं 1 वर्ष बाकी असल्यानं लोकप्रतिनिधींना आता मूलभूत सोयीसुविधांची आणि नागरिकांच्या समस्यांची जाणीव झाली आहे. हेही कमी नाहीये. मात्र यावर आता प्रशासन काय कारवाई करतं, सत्ताधारी काय कारवाई करतं याकडे नाशिककरांचं लक्ष लागलं. पनवेल नगरपालिकेची आता महानगरपालिका होणार आहे. याबाबत राज्य शासनाने सोमवारी रात्री अध्यादेश जारी केलेला आहे. या अध्यादेशानुसार पुढील 30 दिवसांमध्ये पनवेलकरांच्या हरकती आणि सूचना मागवण्यात येणार आहेत. गेल्या 24 वर्षांपासून पनवेलकरांची ही मागणी होती की नगरपालिकेची महानगरपालिका व्हावी. ही महानगरपालिका झाल्यास नवी मुंबईच्या क्षेत्रफळापेक्षा पनवेल महानगरपालिकेचे क्षेत्रफळ हे मोठे असणार आहे. झी24 तासच्या बातमीनंतर अखेर मुंबई राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष नरेंद्र वर्मा यांच्यावर FIR दाखल करण्यात आलेला आहे. मँग्रोव्ज म्हणजे कांदळवनापासून 50 मीटरच्या आत पेवर ब्लॉक बसवल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरेंद्र वर्मा चेअरमन असलेल्या वर्सोव्यातील जानकी देवी पब्लिक स्कूलच्या वतीनं अनधिकृतरित्या पेवर ब्लॉक बसवून रस्ता तयार करण्याचे काम सुरू होते. स्थानिकांनी वारंवार तक्रार करूनही प्रशासनानं दखल घेतली नव्हती. झी24 तासच्या दणक्यानंतर अखेर अंधेरी तहसीलदार कार्यालयाकडून वर्सोवा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पर्यावरण संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून हा गुन्हा अजामीनपात्र स्वरूपाचा आहे. त्यामुळं आता पोलीस नरेंद्र वर्मा यांच्यावर कोणत्या प्रकारची कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. नागपूर शहर पोलीस भरतीत असताना दुसऱ्यांदा गोंधळ झाला आणि मिळालेल्या प्रश्नपत्रिकेत घोळ होता असा आरोप उमेदवारांनी केला आहे. त्यांचा आरोप किती खरा किंवा किती खोटा हे तर तपासानंतर कळेलच. पण महत्त्वाचं म्हणजे या पूर्ण प्रकरणामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यात आलेल्या विद्यार्थ्यांची गैरसोय तर झालीच आहे आणि देखील पोलीस विभागाची गैरदुख देखील वाढली आहे. त्यामुळे एकूणच या पूर्ण प्रक्रियेचा आढावा घ्यायला हवा अशी मागणी आता पुढे येते. राष्ट्रीय लोकमंच या आपल्या पक्षाचं विसर्जन करत
अमर सिंग पुन्हा एकदा समाजवादी पक्षामध्ये डेरे दाखल झालेत. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंग यादव यांच्याशी बेबनाव झाल्यानंतर अमर सिंगांना पक्षातून डच्चू देण्यात आला होता. पण नुकतीच समाजवादी पक्षाच्या 8 जणांची राज्यसभेची यादी जाहीर झाली आहे. त्यातले एक उमेदवार अमर सिंग हे देखील आहे. मुलायम सिंगांचे अत्यंत निकटवर्ती असलेले अमर सिंग पक्षातल्या काही वरिष्ठ नेत्यांशी बिनसल्यानं मुलायम सिंगांनी त्यांना डच्चू दिला होता. पण पुन्हा एकदा आता अमर सिंग यांची घरवापसी झालेली आहे. दिल्ली म्युनिसिपल पोटनिवडणुकाचे निकाल आज जाहीर झालेले आहेत. या जाहीर झालेल्या निकालामध्ये आश्चर्यकारक धक्का बसलाय तो म्हणजे काँग्रेसच्या कमबॅकनं. काँग्रेसनं यावेळेस 4 जागा जिंकलेल्या आहेत, तर भाजपनं 3 जागा जिंकलेल्या आहेत. सर्वाधिक 5 जागा जिंकून आम आदमी पार्टी 1 नंबरवर आहे. मात्र आम आदमी पार्टीनं सर्व 13च्या 13 जागा जिंकण्याचा दावा केला होता, परंतु हा दावा फोल ठरलेला आहे. आम आदमी पार्टीची लोकप्रियता कुठेतरी कमी झाल्याचं दिसून येते. तर मागील विधानसभेमध्ये काँग्रेसला 1 सुद्धा जागा मिळाली नव्हती. मात्र या निवडणुकीमध्ये काँग्रेसला 4 जागा मिळवल्या आहे, म्हणजेच काँग्रेसनं जोरदार कमबॅक केल्याचं दिसून येते. तर केजरीवाल यांनी केलेले ऑड इव्हनचे प्रयोग असतील, पाणी विजेसंदर्भात केलेले काम असेल किंवा आम आदमी पार्टीचे एकंदरीत कामकाजावरची नाराजी ही दिल्लीकरांची दिसून आलेली आहे. त्यामुळंच 5 जागावर आम आदमी पार्टीला समाधान मानलेलं आहे. दिल्लीमधील 3 MCDच्या जागा ज्या आहेत त्या संपूर्ण भाजपच्या ताब्यात आहेत. मात्र आता भाजपला केवळ 3 जागावर समाधान मानावं लागलेलं आहे. दुष्काळाच्या संकटामुळे आणि कर्जबाजारीपणामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं सत्र सुरू झालं आहे. निफाड तालुक्यात 2 आत्महत्या तर आज एक दिंडोरीमध्ये आत्महत्या झाली आहे. एकूण 31 आत्महत्यांची नोंद नाशिक जिल्ह्यामध्ये झाल्यामुळं जिल्हा प्रशासन गंभीर झालं आहे. जिल्हा प्रशासनानं समुपदेशनाचे कार्यक्रम सुरू केला असून शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमीत कमी कशा होतील याकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. संपूर्ण विदर्भात उष्णतेची लाट सुरू असून नागपूरचं आजचं तापमान 45.9 डिग्री सेल्सिअस इतकं होतं. त्यासोबतच अमरावतीचं तापमान देखील 46 डिग्री सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं. त्यामुळे संपूर्ण विदर्भात हीटवेव्ह सुरूच आहे आणि त्याचा प्रकोप जाणत असल्याचं चित्र आहे. महत्त्वाचं म्हणजे किमान 2 दिवस तरी पारा असाच वाढत असण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. त्यानंतर एका दिवसात दिलासा जरी मिळणार असला तर 20 तारखेनंतर पारा परत तापणार असल्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. त्यामुळे त्या घराबाहेर पडताना नागपूरकरांनी पुरेशी खबरदारी घ्यावी अशी सूचना आता डॉक्टर देत आहेत. मल्टीलेव्हल मार्केटिंगच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या कंपनीचा औरंगाबाद पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ट्रू लाईफ असं या कंपनीचं नाव आहे. औरंगाबादमध्ये या कंपनीने एक मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात नागरिकांना मोठ्या प्रमाणात आमिषसुद्धा दाखवण्यात आली होती. मात्र पोलिसांची या कार्यक्रमावर करडी नजर होती. कार्यक्रम होण्यापासून रोखला. पिंपरी चिंचवडमध्ये चक्क स्वच्छतागृह चोरीला जाण्याची धक्कादायक घटना घडली आहे. शहराच्या प्रभाग क्रमांक 24 मध्ये अशोक थिएटरच्या समोर स्वच्छतागृह उभारण्यासाठी महापालिकेनं 2011-12 मध्ये निविदा काढली. या निविदेनुसार तब्बल 10 लाखाला स्वच्छतागृह उभारण्यासाठी एका ठेकेदाराला काम देण्यात आलं. ठेकेदारानं संत काम केलं म्हणून त्याला 6 महिन्याची मुदतवाढही देण्यात आली. अखेर 2012 मध्ये हे स्वच्छतागृह उभारल्याचा पूर्णत्वाचा दाखला महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिला. पण प्रत्यक्षात गेली 4 वर्ष या ठिकाणी स्वच्छतागृह नसल्याचं नेहुल कुदळे यांनी माहिती अधिकारात उघड केलंय. त्यामुळं भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमतानं शहरातलं स्वच्छतागृहही चोरीला जाऊ शकतं हे या निमित्तानं सिद्ध झालंय. ऑलिम्पिक मेडलिस्ट कुस्तीपटू सुशील कुमारनं दिल्ली हायकोर्टामध्ये धाव घेतली होती. या प्रकरणी दिल्ली हायकोर्टानं आता क्रीडा मंत्रालय आणि भारतीय कुस्ती संघटनेला नोटीस बजावली आहे. या नोटीसीमध्ये सुशील कुमारचं म्हणणं ऐकून घ्यावं असं कोर्टाने म्हटलंय. याचबरोबर सुशील कुमारनं आपल्या सरावावर लक्ष केंद्रित करावं असंही दिल्ली हायकोर्टानं म्हटलं आहे. खरं तर रिओ ऑलिम्पिकसाठी 74 किलो वजनी गटामध्ये मुंबईचा कुस्तीपटू नरसिंग यादवनं याआधीच ऑलिम्पिक पात्रता फेरी पूर्ण केली होती. यामुळे नरसिंग यादवला रिओ ऑलिम्पिकचं तिकीट पक्क झालं होतं. मात्र कुस्तीपटू सुशील कुमारचा 66 किलो वजनी गट रद्द झाल्यामुळे आता सुशील कुमारला नरसिंग यादवच्या 74 किलो वजनी गटामध्ये रिओ ऑलिम्पिकमध्ये खेळायचं आहे आणि याचमुळे सुशील कुमारनं कोर्टामध्ये धाव घेतली आहे. आता सुशील कुमार की नरसिंग यादव या दोघांपैकी कोणाला रिओ ऑलिम्पिकचं तिकीट मिळतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दरम्यान आता कुस्ती प्लेयर आखाडा सोडून कोर्टामध्ये एकमेकाशी झुंज देत आहेत असंच या प्रकरणावरून म्हणावं लागेल. नागराज मंजुळेचा सैराट हा सिनेमा दिवसेगणिक सगळे विक्रम मोडतो आहे. सिनेमाने आतापर्यंत 62 कोटींची कमाई केली असून मराठी सिनेसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणारा हा सिनेमा ठरला आहे. सैराटची भुरळ आता इतर निर्मात्यांनाही पडली असून
पंजाबी आणि तेलुगू या भाषेतही सैराटचं रिमेक बनणार आहे. त्यामुळे आता पंजाबी आणि तेलुगूच्या रिमेकमध्ये आर्ची आणि पशा कोण असणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले असून अजून कोणत्या भाषांमध्ये सैराटचा रिमेक बनतो हे बघून उत्सुकतेचं ठरणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.